मित्र हो नमस्कार. आता एक लघुकथा ऐकूया. शीर्षक आहे लिफ्ट. कारमध्ये तिला लिफ्ट देऊन मध्यरात्री त्यानं तिला जंगलात मदत केली म्हणून तिच्या हातावर हात ठेवत त्यानं विचारलं, अर्ध्या रात्री कोणा पुरुषाबरोबर एकटं गाडीत बसायला भीती नाही वाटत? त्याचा इशारा तिला समजला होता. वासना त्याच्या डोळ्यात दिसत होत्या. तिनं हळूच त्याचा हात घट्ट पकडून म्हटलं, नाही रे, इथे येणारे लोक सज्जन असतात. गेल्या 200 वर्षापासून तरी कोणीच मला काहीच केलं नाही. आणि तिनं हात अजून घट्ट केला. त्याला तिच्या डोळ्यातला खट्याळपणा आणि 200 वर्षांचा अनुभव घट्ट होणाऱ्या हातात जाणवत होता. त्यानं हळूच तिला जरा बाथरूमला जाऊन येतो म्हणून खाली उतरला आणि तिथून पळतच सुटला. 10 मिनिटांनी ती कारच्या बाहेर आली आणि तिने एक शिट्टी मारली. झाडीझुडपातून आणखीन 4 मुली बाहेर आल्या. आता 5 जणी कारमध्ये बसल्या आणि कार शहराकडे धावू लागली. ती म्हणाली, भित्रे असतात का हे पुरुष? फक्त आपल्याला त्या भीतीची जाणीव करून द्यावी लागते. शक्ती जरी त्यांच्याकडे असली तरी आपल्याकडं निसर्गानं मेंदू दिला आहे आपलं संरक्षण करायला. थोडं पुढं गेल्यावर तो पळताना दिसला. त्याच्या जवळ गाडी नेऊन तिनं विचारलं, बसतोस का गाडीत? त्यानं त्या दिशेनं पाहिलं आणि आता त्याला एकाच्या जागी 5 जणी एकत्र दिसल्या आणि त्याला आणखीनच घाम फुटला आणि तो जागीच बेशुद्ध होऊन पडला. लिफ्ट ही लघुकथा आत्ताच आपण ऐकलीत. लेखक अनामिक. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. 8329730186.